नमस्कार. न्यूज वन महाराष्ट्र चॅनल पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत. ग्रेट बेट या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आज आम्ही आहोत बीड तालुक्यातील वंजारवाडी या गावामध्ये. या गावचं करतो धरतो व्यक्तिमत्व माजी सरपंच आणि विद्यमान सरपंच पती वैजनाथ नाना भगवान तांदळे. वैजनाथ नाना भगवान तांदळे यांच्याबद्दल सांगावं असं वाटतं की अगदी जेव्हापासून ते राजकारणात आहे ते सांगतायत की राजकारण हे फक्त मी या ठिकाणी खुर्ची मिळवण्याकरता केलेलं नाही तर या गावचा विकास. कारण वंजारवाडी हे गाव फक्त गाव नाही तर माझं कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबाप्रमाणे मी या गावाला जपलेलं आहे. या गावामध्ये आल्यानंतर या गावची जिल्हा परिषदेची शाळा असेल, त्याचबरोबर या ठिकाणी संस्था असेल, संत भगवान बाबा यांचं अगदी सुरेख असं मंदिर असेल, गावातील रस्ते असतील, पाण्याचा प्रश्न असेल, वृक्ष असतील, अगदी सर्वच बाबतीमध्ये हे गाव अगदी बदललेलं आहे. आणि याचं पूर्णपणे श्रेय वैजनाथ नाना तांदळे यांना जातं. लोक सांगतात की वैजनाथ खऱ्या अर्थानं अनाथाचा नाथ आहे. नाना, राजकारणात येण्या अगोदर तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी, कारण तुमचं कुटुंब म्हणजे एक ऊसतोड कामगाराचं कुटुंब, तर या गावामध्ये तुमचं पूर्णपणे बालपण गेलेलं आहे. निश्चितपणे त्या काळात तुम्ही पाहिलेला गाव आणि आताचा गाव यात खूप बदल झालेला आहे. तर लहानपणीचा तुमचा गाव कसा होता? लहानपणीचं गाव जर पाहितलं तर माझ्या गावामध्ये यायला रस्ता नव्हता. गावात जरी यायचं म्हणलं तर सायकलसुद्धा माझ्या डोक्यावर घेऊन यावं लागायची आणि ते पाहून मला खूप दुःख व्हायचं. मला वाटायचं की आपण काहीतरी गावासाठी केलं पाहिजे. नाना, तुमचं कुटुंब कसं होतं की एक ऊसतोड कामगाराचं कुटुंब, मग कसे ते दिवस होते? कारण एक भाकरीचा तो संघर्ष होता. महत्त्वाचा प्रश्न विचारला. माझ्या कुटुंबाच्या बाबतीत जर विचारायचं झालं तर माझी आई अपंग होती आणि वडील ऊसतोडणी कामगार होते. मी आणि आम्ही तिघंजण भाऊ आहेत. आमच्या भावाने आणि मी पण ऊस तोडलेला आहे. गरिबी काय असती ही मी जवळून पाहिलेली आहे. त्याच्यामुळं मी गावातला कुठला विषय असेल तर तो वैयक्तिक माझा विषय समजून काम करतो. भगवान तांदळेंच्या पोटी खऱ्या अर्थानं दत्त अवतरले, म्हणजे तुम्ही तुमच्या तिघा भावांना जन्म झाला आणि या तिघा भावांनीच खऱ्या अर्थानं एक दत्तरूप होऊन अगदी दत्तकाप्रमाणे या ठिकाणी हे गाव तुम्ही अगदी आपल्या हातावर घेतलं आणि एक गावचा चेहरा मोहरा आपण बदलून टाकला. तर या ठिकाणी एवढी असतं, कारण बघतो आपण की लोक सत्तेमध्ये येतात, खुर्ची मिळवतात, परंतु विकास करायचा मात्र अगदी ते विसरले असतात. पण तुम्ही मात्र या गावावर जीवापाड प्रेम केलं. तर कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला या गावच्या विकासाची संकल्पना सुचली? नाही, हे गाव म्हणजे माझं कुटुंब आहे आणि माझं कुटुंब सुधारलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. तसं ह्या गावचा कुठला विषय असेल तर मी पूर्ण माझ्या मनातून करतो, कारण कुणाला दिसण्यासाठी करत नाही. नाना, या गावामध्ये आल्यानंतर अगदी लक्षणीय, अगदी सगळ्यांचं लक्ष वेधून घेईल असं सुरेख तुम्ही मंदिर या ठिकाणी उभा केलेलं आहे संत भगवान बाबांचं. तर या उभारणीमागे नेमकी काय प्रेरणा आहे? कशा पद्धतीने आपण हे सुरेख असं मंदिर उभा केलं? बरोबर आहे, कारण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आम्ही ज्यावेळेस लहान असायचो त्यावेळेस माझ्या गावातले लोक जे वयस्कर मंडळी आहे ती कुणाचं लग्न कार्य असलं, पाऊस आला तर ते लग्न पंगत बसलेली असली, लग्न लावत असले की पाऊस आला की उठून लोकांना पळून असं दुसरीकडे जावं लागायचं, निवारा नसायचा. म्हणून माझ्या डोक्यात मनात नेहमी एक खंत होती की आपण पूर्ण गावाची लोकांची सोयी, म्हणजे लग्न असेल, हळदी कुंकाचा कार्यक्रम असेल, सार्वजनिक कुठले कार्यक्रम असतील तर एक 2-3 हजार लोक सभामंडपमध्ये बसावात आणि मग ते ठिकाण असं असावा की लोकाला त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मनाला प्रसन्न वाटलं पाहिजे, समाधान वाटलं पाहिजे. आणि म्हणून मी त्या बाबांच्या मंदिराचं उभारणी केली. जवळपास 30 वर्षे झालं मी बाबाचं मंदिर एक पहिल्याने गाभारा असेल, साईटवाल असतील, रूम असतील किंवा समोरचे जे वाल आहेत, आज जर वाल पाहितले आपण तर किल्ल्या टाईप ते बांधकाम मी स्वतः एक दगड माझ्या गावातल्या प्रत्येक माणसाने डोक्यावर आणून ते मंदिर उभा केलं. आणि ते काम करत असताना खरंच किल्लाच वाटतो तो. आणि हे काम करत असताना खूप समाधान वाटतं.
या वंजारवाडी या गावामध्ये आल्यानंतर अनेक विकासाची कामं दिसतात, गाव सुंदर दिसतो, असं वाटतं की गाव हा फक्त गाव नाही, एक स्वर्ग आपण तयार केला आहे. तर या वंजारवाडी या गावचा आपण स्वर्ग कसा केला? सर खरं आहे, मला सगळ्या माझ्या गावातल्या लोकांच्या आशीर्वादाने संधी दिली लोकांनी, आणि त्याचं सोनं मी खरंच केलं. कारण मी अजून खेड्यामध्ये काही दुसऱ्या गावात लग्न कार्याच्या निमित्ताने जातो, जायला रस्ता नसतो आणि गावात मोटरसायकलसुद्धा वळीता येत नाही. माझ्या गावात अंतर्गतमधले जरी रस्ते बघितले तर तुम्ही कुठलाही ट्रक, कुठलाही वाहन आणा, कुठल्या गल्लीतून ती वळल एवढी मोठाले रस्ते आहेत शहरासारखे. 3 ते 4 गावाला रस्ते डांबरी जोडलेले आहेत मी. मग ते पाण्याच्या बाबतीत जर असेल, मी जवळपास 17 ते 18 बंधारे चांगल्या क्वालिटीचे आणि चांगल्या प्रतीचे केलेत. कलेक्टर साहेबांनी यांनी सुद्धा भेटी दिलेल्या आहेत. एक थेंबी पाण्याचा नदी भरलेली असताना लिकेज होत नाही, याच्यात मला आनंद वाटतो. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या गावचा आपण कारभार करतायत, आणि हा कारभार करत असताना अगदी शैक्षणिक असेल, अगदी सामाजिक, सगळ्याच बाबतीमध्ये आपलं कार्य उल्लेखनीय आहे. तर केलेली कोणती अशी कामं आहेत की ज्या कामामुळे तुमची ओळख तयार झाली? तसं म्हणजे सामाजिक काम जे असतं, सामाजिक कार्यामध्ये ओळख तयार व्हायची म्हणजे कुठल्या एखाद्या गोष्टींची होत नाही. माणसं अनेक वेळेस माणसाला तपासतात आणि त्याच वेळेस मान्य करतात की हा माणूस आपल्या कामाचा आहे किंवा आपण कुठली जिम्मेदारी टाकली तर पार पाडू शकतो. तर मी सुरुवातीला शाळेकडे लक्ष दिलं, आणि मी ज्यावेळेस शाळेकडे लक्ष दिलं आणि त्या शाळेतले विद्यार्थी आज इंजिनियरपासून शिक्षक ह्या पदावर भरपूर गेले, त्याच्यात मला खूप आनंद वाटतो. नाना, मागच्या अनेक वर्षापासून तुम्ही या ठिकाणी या गावचं नेतृत्व करत आहात. तर पुढील काळामध्ये आणखी या गावासाठी काय करण्याची आपली इच्छा आहे की तुमच्या मनामध्ये ते प्लॅनिंग आहे? खरं तर आता बाकीचं तर माझे बऱ्यापैकी कामं, कारण गावात तर रस्ते बिस्ते पूर्णच आहेत, अंतर्गतमधले असतील किंवा जोड रस्ते असतील. शेतातल्या बांधागणीच माझा रस्ता आहे, इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. पण आता भविष्यात जे पाण्याची अडचणी आहेत, तर हे पाणी नाला खोलीकरण असेल किंवा बंधारे असतील, डिप्सिसिटी असेल, हे जास्तीत जास्त करून शिवारात पाणी कसं मुरून ठेवता येईल जमिनीमध्ये, ही माझ्या डोक्यात कल्पना जास्त आहे. तर अशी कोणती आठवण आहे की तुम्हाला ती कायमची लक्षात राहिली आहे, राजकीय सोडून? हां, तसं जर पाहितलं तर कुठला मान किंवा अपमान स्वतःच्या म्हणण्यावर मिळत नाही, ते समोरच्या माणसाने दिला पाहिजे, आणि ते देण्यासाठी आपण तितकं चांगलं लोकांसंग राहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक माणसाला आपलं बालपण तर चांगलंच वाटतं आणि असलंही पाहिजे. न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रेक्षक पाहत आहेत. निश्चितपणे एक प्रेक्षक फक्त काही व्यक्तीला नाही पाहत, तर या वंजारवाडीच्या खऱ्या अर्थानं रामाला, एका करत्या धरत्या व्यक्तीला, त्याचबरोबर एका कार्यसम्राट सरपंचाला लोक पाहतायत. तर या ठिकाणी प्रेक्षकांना आपण काय सांगू इच्छिता? मी प्रेक्षकाला एकच सांगेन, किंवा कुणी माझे मित्र सरपंच असतील, कार्यकर्ते असतील, तर आपण लोकांसंग चांगलं राहिलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, त्यांच्या कार्यात आपण सहभागी झालं पाहिजे. लग्न असेल, एखाद्याच्या मौतीचा विषय असेल, म्हणजे छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात आपल्या लक्षात पण येत नाहीत, पण त्या इतक्या महत्त्वाच्या असतात त्यांच्यासाठी. घरकुलाचा विषय असेल किंवा त्यांचं जे बी दैनंदिन आपल्याला समाधान वाटतं याच्यात काम करण्यापेक्षा लोकांना कशात समाधान वाटतं त्याच्यात आपण काम केलं पाहिजे. पाहिले आपण की ही होती ग्रेट बेडमध्ये एक विशेष मुलाखत. बीड तालुक्यातील वंजारवाडी या गावामध्ये अगदी कशा पद्धतीने विकास केला आहे किंवा कशा पद्धतीने हा गाव बदलून टाकला आहे. लोक बदला घेण्याची भाषा करतात, परंतु नानाने गाव बदलण्याची भाषा केली. नुसती ही भाषा नव्हती, कारण या ठिकाणी प्रत्यक्ष काम केलं आहे आणि प्रत्येक वेळी स्वतःहून पुढं होऊन नानाने काम केलं, आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने या गावचा चेहरा मोहरा बदलला आहे. प्रत्येक व्यक्तीने यावं आणि पाहावं असं हे वंजारवाडी गाव आहे. अगदी या गावामध्ये पहिल्यापासूनच काम केलं आहे आणि भविष्यात सुद्धा करायचं आहे असं या गावचं व्यक्तिमत्व असलेले एक कर्तधर्त व्यक्तिमत्व सरपंच पती आणि माजी सरपंच वैजनाथ नाना भगवान तांदळे. नाना, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. न्यूज वन
महाराष्ट्र चॅनल, वंजारवाडी तालुका जिल्हा बीड. रामदास तपसेसह संतोष रोकडे.